मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. इंटरनेटच्या या अफाट दुनियेत ना एक असं उपकरण आहे जे अगदी पडद्याआड राहून सगळी महत्वाची कामं करतं. खरं तर तो एक अज्ञात नायकच आहे. आज आपण ह्याच नायकाला म्हणजेच मॉडेमला जरा जवळून ओळखणार आहोत. कधी विचार केलाय का की आपला कम्प्युटर इंटरनेटशी नेमकं बोलतो तरी कसा? म्हणजे बघा, कम्प्युटरची भाषा आहे डिजिटल आणि टेलिफोन लाईनची भाषा आहे ॲनालॉग. मग या दोन पूर्णपणे वेगळ्या जगात संवाद कसा काय होतो? याचं उत्तर दडलंय एका छोट्याशा डबीत, मॉडेम. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर त्याच्या नावातच आहे, मॉडेम, म्हणजे मॉड्युलेटर, डीमॉड्युलेटर. नावावरूनच कळतंय की हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या कम्प्युटरसाठी एका भाषांतरकाचं म्हणजे एका ट्रान्सलेटरचं काम करतं. तर आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत? मॉडेम म्हणजे नेमकं काय, ते इंटरनेटशी कसं कनेक्ट होतं, त्याचे किती आणि कोणते प्रकार आहेत, बँडविड्थ आणि बॉड रेट यात नेमकं फरक काय, आणि हो, प्रवासात सोबत राहणारे इंटरनेट, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून. मॉडेम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे डिजिटल आणि ॲनालॉग सिग्नलमधला एक अत्यंत महत्त्वाचा दुवा. अशी कल्पना करा की दोन लोक आहेत जे वेगवेगळ्या भाषा बोलतात. कॉम्प्युटरला फक्त बायनरी म्हणजे 0 आणि 1 ची भाषा समजते. दुसरीकडे फोन लाईनला फक्त ॲनालॉग लहरी कळतात. मग इथे मॉडेम येतो एका दुभाषाच्या भूमिकेत. तो कॉम्प्युटरकडून आलेला डिजिटल डेटा घेतो, त्याला ॲनालॉग लहरींमध्ये बदलतो आणि फोन लाईनवरून पाठवतो. आणि तिकडून येणारा ॲनालॉग डेटा परत डिजिटलमध्ये बदलून कॉम्प्युटरला देतो. कमाल आहे ना? ठीक आहे, हे भाषांतर कसं होतं ते तर कळालं, पण हा माहितीचा प्रवास प्रत्यक्षात होतो कसा? चला, तो मार्ग आपण एकदा बघूया. हे बघा, इथे सगळा प्रवास अगदी डोळ्यांसमोर दिसतोय. सिग्नल फोनच्या जॅकमधून निघतो, टेलिफोन कॉर्डमधून थेट मॉडेमपर्यंत येतो. इथे मॉडेम आपली जादू दाखवतो, त्या सिग्नलचं भाषांतर करतो आणि मग इथरनेट केबलद्वारे तो सिग्नल आपल्या कॉम्प्युटरमध्ये पोहोचवतो. आणि याच उलट्या मार्गाने डेटा कॉम्प्युटरमधून बाहेरही जातो. साहजिकच आहे, तंत्रज्ञान जसं जसं बदलत गेलं तसतसे मॉडमचे प्रकार आणि त्याचं रूपही बदलत गेलं. एकाच प्रकारचा मॉडम काही सगळीकडे चालू शकत नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो डायलअपचा कर्कश आवाज आठवत असेल नाही का? त्यानंतर आले DSL, मग केबल, सॅटेलाइट आणि आताचे वायरलेस मॉडेम्स. प्रत्येक प्रकार हा एका विशिष्ट प्रकारच्या नेटवर्कसाठी बनवला गेला आहे. आणि हा बदल किती मोठा आहे ते या चित्रांवरून अगदी स्पष्ट होतंय. एका बाजूला आहे तो जुना, मोठा, घरी एकाच जागी ठेवायचा ADSL मॉडेम आणि दुसऱ्या बाजूला आहे खिशात सहज मावणारा छोटासा 4G डॉंगल. मॉडेमने किती मोठा पल्ला गाठला आहे हेच यातून दिसतं. आणि मग येत आहेत सॅटेलाइट मॉडेम्स, जे खरंच अफलातून आहेत. जिथे फोनची लाईन नाही, केबल नाही, अशा दुर्गम ठिकाणी थेट अवकाशातून सिग्नल घेऊन इंटरनेट पोहोचवण्याचं काम ते करतात. याला म्हणतात खरी कनेक्टिव्हिटी. बरं, मॉडेमचे प्रकार तर आपण पाहिले, पण त्यांच्या कामगिरीचं मोजमाप कसं करायचं? इथे दोन महत्त्वाचे शब्द आहेत, बँडविड्थ आणि बॉड रेट. आणि हो, यात अनेकदा लोकांचा गोंधळ होतो. याला असं समजूया, बँडविड्थ म्हणजे आपल्या इंटरनेट कनेक्शनचा हायवे किती रुंद आहे. हायवे जितका जास्त रुंद तितक्याच जास्त गाड्या एकाच वेळी जाऊ शकतात, म्हणजे जास्त डेटा एकाच वेळी प्रवास करू शकतो. पण इंटरनेट स्पीड म्हणजे त्या हायवेवर आपली गाडी किती वेगाने धावते. म्हणून जास्त बँडविड्थ म्हणजे नेहमीच जास्त स्पीड असेल असं नाही. आता बोलूया बॉड रेटबद्दल. हा थोडासा टेक्निकल विषय आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं तर मॉडेम एका सेकंदात सिग्नलमध्ये किती वेळा बदल करतो हे मोजण्याचं ते एकक आहे. आजकालच्या हायस्पीड मॉडेम्स साधारणपणे 2400 बॉडवर काम करतात. जुन्या मॉडेमपासून ते आत्तापर्यंत बॉड रेट्स कसे वाढत गेलेत हे या तक्त्यातून स्पष्ट दिसतंय. सुरुवातीला 110 पासून ते आज 19,200 आणि त्याही पुढे हा प्रवास खरंच मोठा आहे. मोठ्या डब्यांपासून ते अगदी खिशात मावण्यापर्यंतचा मॉडेमचा प्रवास आपण पाहिला. आता बघूया आजच्या जगात हे मॉडेम आपल्यासोबत कसे फिरतात. डेटा कार्ड किंवा डोंगल, आपण त्याला प्रेमाने इंटरनेट स्टिक म्हणतो. एक सिम कार्ड टाकायचं, लॅपटॉपच्या USB पोर्टला लावायचं आणि झालं आपलं इंटरनेट सुरू, कुठेही कधीही. खरं तर आज वॉक फ्रॉम एनिवेअर याचमुळे शक्य झालंय. पण मॉडेम फक्त आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरपुरते मर्यादित नाहीत. आज दुकानातल्या पेमेंट मशीनमध्ये,
मोठ्या कंपन्यांच्या बॅकअप सिस्टीममध्ये. एवढाच काय, 2 मशीन्सना एकमेकांशी बोलायला लावण्यापर्यंत. मॉडेमचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मॉडेम हा आपल्या डिजिटल जगाला आणि आपल्याला जोडणाऱ्या नेटवर्कमधला एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तो नसता तर आजचं आपलं ऑनलाईन जग कदाचित खूप वेगळं असतं. आणि आत्ता जाता जाता एक महत्वाचा प्रश्न. आज आपलं घर, गाडी, अगदी कॉफी मेकर सुद्धा इंटरनेटला जोडलं जातंय. या इंटरनेट ऑफ थिंग्सच्या जगात जिथे प्रत्येक उपकरण एकमेकांशी बोलू पाहणार आहे, तिथे या भाषांतरकाचं, या आपल्या मॉडेमचं भविष्य कसं असेल? त्याचं रूप, आकार आणि काम कसं बदलेल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?